समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला मनाचे श्लोक दिले. हे मनाचे श्लोक आपल्या मनावर फुंकर घालण्याचं काम करतात. इतकी सुरेख रचना समर्थ रामदास स्वामी यांना केव्हा सुचली? हे श्लोक लिहिण्यामागे प्रेरणा काय होती? समर्थांनी हे श्लोक किती वेळात लिहून काढले? मनाचे श्लोक आजही आपल्याला काय देतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये आहे मनाचे श्लोक कसे जन्माला आले याची गोष्ट. त्याचबरोबर मनाचे श्लोक आजही का उपयोगी आहेत आणि ते आपल्याला काय देतात याविषयी आपण बघणार आहोत. कमेंट मध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहून जाणून घेऊ मनाच्या श्लोकांच्या जन्माची गोष्ट. समर्थ रामदास स्वामी यांनी चाफळमध्ये रामनवमी उत्सवाला सुरुवात केली. या उत्सवामध्ये यात्रा भरत असे, माणसं जमत असत, सर्वांच्या खाण्यापिण्याची सोय आधीच करून ठेवली जात असे. आता ही सोय कशी केली जायची? तर समर्थांचे शिष्य भिक्षा मागून येत, त्यातून जो शिधा मिळत असे या शिध्यातून सर्वांच्या फराळाची जेवणाची सोय केली जात असे. हळूहळू रामनवमी उत्सवाचं स्वरूप मोठं होऊ लागलं, गर्दी वाढू लागली. एका वर्षी रामनवमीच्या उत्सवासाठी पुरेसा शिधा जमला नाही. उत्सव केवळ 15-20 दिवसांवर येऊन ठेपला. समर्थ रामदास स्वामींच्या सगळ्या शिष्यांना चिंता वाटू लागली. समर्थ मात्र शांत होते. ते म्हणाले, रामनवमी हा तर रामाचा उत्सव आहे, त्याची काळजी रामालाच. उत्सव उत्तम पद्धतीत पार पाडायला रामच समर्थ आहे. शिष्यांना मात्र काय करायचं हे सुचत नव्हतं. समर्थ रामदास स्वामी निश्चिंत होते. मित्रांनो, आपण जेव्हा अकारण चिंता करत नाही तेव्हा अडचणीवर उपाय अधिक चांगल्या पद्धतीने सुचू शकतो. कारण चिंता करत नसल्यामुळे आपलं लक्ष चिंतेवर नसून अडचण सोडवण्याकडे अधिक असतं. समर्थांनी देखील तसंच केलं. त्यांनी चिंता केली नाही. एका रात्री समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना बोलावून घेतलं. कल्याण स्वामी म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य. कल्याण स्वामींनी हातात कागद घेतला आणि लेखणी घेतली. समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून पहिल्याच ओळी निघाल्या, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. या ओळीने मनाचे श्लोक लिहिण्यास सुरुवात झाली. तुम्हाला ठाऊक आहे का, मनाचे श्लोक लिहायला समर्थ रामदास स्वामींनी सुरुवात तर केली, मात्र हे श्लोक लिहायला किती वेळ लागला सांगतो. त्याआधी अशाच अर्थपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोक सांगत होते आणि कल्याण स्वामी ते लिहून काढत होते. या प्रक्रियेला केवळ 1 प्रहर लागला. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर 24 तासांचा एक दिवस. 1 प्रहर म्हणजे दिवसातील काही तास. केवळ काही तासांमध्ये मनाचे श्लोक लिहून पूर्ण झाले. त्यानंतर कल्याण स्वामींनी इतर शिष्यांच्या मदतीने मनाच्या श्लोकांच्या काही प्रती तयार केल्या. मग असं ठरलं की जवळपासच्या गावांमध्ये जायचं, घरापुढे उभं राहायचं, सुरेल वाणीमध्ये मनाचे श्लोक म्हणायचे. घरामधून जी भिक्षा वाढली जाईल ती आनंदाने घ्यायची. मनाचे श्लोक इतके अर्थपूर्ण आहेत की लोकांनी ते अत्यंत मनापासून ऐकले. याचा परिणाम इतका छान झाला की दरवर्षीपेक्षा अधिक शिधा गोळा झाला. चाफळमध्ये रामनवमीचा उत्सव अत्यंत थाटामाटात पार पडला. तर अशी आहे मनाचे श्लोक जन्माला येण्याची आख्यायिका. मनाच्या श्लोकांचं महत्व काय सांगावं. इतकी वर्ष लोटली तरी देखील आजही मनाचे श्लोक म्हटले जातात. शाळेतील मुलांना अत्यंत सोप्या चालीत हे श्लोक शिकवले जातात. मनाचे श्लोक आपल्या मनाला शांत करतात, त्यामुळे त्यांचं महत्व अजूनही टिकून आहे. पटत असेल तर लाईक नक्की करा. आता काही जण म्हणतील की समर्थ रामदास स्वामींनी एका प्रहरात म्हणजेच केवळ काही तासात, अर्थात एवढ्या कमी वेळात कसे काय मनाचे श्लोक लिहून पूर्ण केले? याचं उत्तर खरं तर समर्थांनाच ठाऊक. मात्र यावर नीट विचार केला तर लक्षात येईल की भले त्यांनी काही तासातच हे मनाचे श्लोक लिहून पूर्ण केले, मात्र ते लिहिण्याआधी कित्येक वर्षांची तपस्या आणि अभ्यास आहे. प्रत्येक श्लोक अर्थपूर्ण आहे. अर्थाच्याही पलीकडे जाऊन त्याचा आशय समजून घेतला तर तो आजच्या काळातही आपल्याला तितकाच उपयोगी पडताना दिसेल. आपल्यापैकी अनेकांनी लहान असताना मनाचे श्लोक म्हटले असतील, पण हे मनाचे श्लोक केवळ तोंडाने म्हणण्यापुरते मर्यादित नाहीत, तर हे समजून घेतले पाहिजेत. हे मनाचे श्लोक आपल्याला कितीतरी गोष्टी देतात. या व्हिडिओमध्ये त्यातील 5 गोष्टी आपण जाणून घेऊ. क्रमांक 1, मनाचे श्लोक आपल्याला चिंतामुक्त करतात. माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची सतत चिंता लागून राहिलेली असते. मनाचे श्लोक आणि यातील समर्थांचे विचार चिंता दूर करण्यासाठी पुरेसे आहेत. कारण केवळ चिंता करून उपयोग नसतो,
जे घडणार आहे ते घडणारच असतं. चांगलं काहीतरी घडावं यासाठी चिंतेपेक्षा कृती नक्कीच करू शकतो. क्रमांक 2, मनाचे श्लोक आपलं मन शांत करतात. आजूबाजूला पाहिलं तर खूप अस्वस्थता, असुरक्षितता आहे. या कारणाने अनेक माणसं अशांत आहेत, मनाने चंचल आहेत. प्रत्येकाच्या मनावर ताण आहे. हा ताण अर्थात स्ट्रेस घालवण्यासाठी प्रत्येक माणूस उपाय शोधतोय. शांतपणे विचार केल्यावर लक्षात येईल की हा उपाय आपल्या जवळच आहे, तो म्हणजे मनाचे श्लोक. क्रमांक 3, मनाचे श्लोक सद्गुरू शोधायला मदत करतात. आपण मगाशी म्हटलं की अनेक जण अशांत आहेत. मग यावर उपाय म्हणून माणसं सद्गुरू शोधायला जातात. यात अनेकांची फसगत होते, कारण सद्गुरूंच्या शोधात त्यांना मिळतो भोंदू गुरु. हे भोंदू गुरु आयुष्यातील अडचणी अधिकच वाढवतात. मात्र मनाचे श्लोक योग्य गुरु शोधण्यासाठी मार्गदर्शन करतात. क्रमांक 4, मनाचे श्लोक उत्तम संगत देण्यासाठी मदत करतात. कितीही काही म्हटलं तरी संगतीचा परिणाम होतोच. तो परिणाम चांगला की वाईट हे संगत कशी यावर अवलंबून असतं. अनेकदा चांगला माणूस हा केवळ चुकीच्या संगतीमुळे बिघडतो. लोक म्हणतात आधी तर बरा होता, आता असा कसा वागू लागलाय? याचं कारण म्हणजे चुकीची संगत. ही चुकीची संगत त्या व्यक्तीचा ऱ्हास करायला पुरेशी असते. मनाचे श्लोक मात्र चांगल्या संगतीचे महत्व अधोरेखित करतात. क्रमांक 5, मनाचे श्लोक वादाकडून संवादाकडे नेतात. वाद घालणं सोपं असतं, संवाद साधणं अवघड असतं. वाद घालणं म्हणजे भांडण करणं. भांडण व्हायला वेळ लागत नाही, मात्र भांडण मिटायला वेळ लागतो, कष्ट पडतात, त्रास होतो. 10 पैकी 8 वेळा होणारी भांडणं ही गैरसमजातून आणि संवादाच्या अभावाने झालेली असतात. हे वाद टाळता येऊ शकतात. कसे? तर संवादाच्या मदतीने. मनाचे श्लोक आपल्याला वादाकडून संवादाकडे नेतात. या तर केवळ 5 गोष्टी झाल्या. मनाचे श्लोक याहून खूप काही देतात. मनाचे श्लोक मनावरचा ताण हलका करतात. आजच्या काळात म्हणायचं झालं तर स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात ताण व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाचे श्लोक समजून घेणे. म्हणायला सोपं आहे, करायला अवघड आहे. मात्र प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मनाच्या श्लोकांच्या जन्माची कथा आपण बघितली. या कथेमध्ये रामनवमीचा उत्सव कसा होणार याची चिंता सर्व शिष्यांना होती. अर्थात त्यांना या गोष्टीचा ताण आला, स्ट्रेस आला. समर्थांनी मात्र तो चुटकीसरशी दूर केला. कारण अवघड परिस्थितीतही समर्थ शांत राहिले, चिंतेपेक्षा उपायावर भर दिला. काळ कितीही बदलला असला तरी माणसांचे स्वभाव तसेच असतात. काही माणसं सतत चिंता करतात, मनाने अस्थिर असतात. मन अस्थिर असेल तर त्याचा परिणाम नकळत शरीरावरही होतो. मात्र मन शांत असेल तर आपण सकारात्मकपणे आयुष्य जगू शकतो. मनाचे श्लोक लिहून अनेक वर्ष झाली. ते तेव्हाही उपयोगी ठरले, आजही उपयोगी ठरत आहेत आणि भविष्यातही उपयोगी ठरतील. सातत्याने चिंता करणाऱ्या, मनाने अस्थिर असणाऱ्या आपल्या मित्रांना मनाच्या श्लोकांचं महत्व सांगणारा हा व्हिडिओ नक्की पाठवा. जय जय रघुवीर समर्थ.